सगळ्यात मोठी मजा कशात आहे माहिती आहे तुम्हाला? आयुष्यामध्ये देव होण्यामध्ये मजा नाहीये, भक्त होण्यात मजा आहे. भक्त होता आलं पाहिजे, दास होता आलं. बॉस होण्यामध्ये मजा नाहीये, दास होता आलं पाहिजे. बॉस तर प्रत्येक जण होत असतो, दास होता आलं पाहिजे. देवा तू एकदा कधीतरी आमचं आयुष्य जगून पहा. कधीतरी देवा तूही राधा होऊन पहा. कधीतरी देवा तूही आषाढी वारीमध्ये वारकरी होऊन पहा. एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे, क्या होते हैं आंसू, क्या दर्द होता है, क्या पीड़ा होती है, क्यों आंखें बहती है. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे. हो ही भक्तिमय वातावरणामध्ये भक्त होण्यामध्ये मजा आहे. जसं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तसं मला वाटतंय दुधळ गावच्या ग्रामस्थ आणि परिसरातून आलेली मंडळी, मला वाटत नाही तुम्ही कधी पाहणार आहे दिवाळी किती तारखेला आहे. मला वाटत नाही खरा वारकरी पाहिल की दसरा कधी आहे, दिवाळी कधी आहे, पंचमी कधी आहे, कोणता सण पाहणार नाही. पण वारकरी पाहिल पुढच्या वर्षी आपल्या सप्ताहाची तारीख किती आहे. ही भक्तीची ताकद आहे. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. आमची अवस्था अशी आहे, वाट तुझी पाहताना नैन माझे सिनले, कोठे गेला माझा कान्हा विपरीत घडले. किती किती मी शोधू याला जीव हा माझा दमला, किती किती मी वाट पाहू कुठे दिसे ना मला. कृष्णा रे भेट दे ना मला, भेट दे ना मला. ही अवस्था त्या वारकऱ्याच्या आणि भक्ताची होत असते. महाराज आपण किती सुंदर आहे हो. आरसा बदलला म्हणून चेहरे बदलत नाहीत. काल बरोबर एक बातमी ऐकली बी, महिलांना एसटी फुकट आहे. बरोबर आहे ना? नाही फुकट आहे, पण कधी 75 लागतं का 70 लागतं? कॅमेरे आहेत बरं का आपल्या समोर. 75 लागतं ना. आता एका एसटी मध्ये 2 महिला चढल्या. प्रवास होता पुणे ते नाशिक. अलीकडे मी म्हटलं महिलांची गर्दी एसटी मध्ये वाढत जाते. चमत्कार असा आहे, फुकट आहे. फुकट आहे. तीर्थक्षेत्रामध्ये गर्दी वाढली. ज्या आजीबाईने कधीच आळंदीचं तोंड पाहिलं नाही त्या तोंड दाखवायला आल्या फुकट प्रवास झाल्यानंतर.